साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात 18 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या तिघात खरा सामना रंगला आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी सहकुटुंब जाऊन नेहरूनगर येथील जागृती विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला। जयसिद्धेश्वर स्वामी यांनी गडगा येथे मतदान केलं आहे। आज तीनही उमेदवार शहराच्या विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी करत होते। सकाळी मतदान सुरू झालं आणि तक्रारींचे पाडेही सुरू झाले। 25 पेक्षा अधिक बूथमध्ये मतदान यंत्र सुरूच झालं नाही, अशा तक्रारी पहिल्याच तासात आल्या। मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी या निमित्ताने लगेचच लोकप्रतिनिधींनी केली। पहिल्या तासात मतदानाचा वेग कमीच होता, पण अनेक ठिकाणी चुटशीने लोक मतदान प्रक्रियेत भाग घेत असल्याचं दिसून आलं। शहरात संवेदनशील ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान शांततेत निर्भयपणे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान होतं आणि ते अतिशय निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। आज 5 वाजेपर्यंतची आकडेवारी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। अजूनही मतदार रांगेमध्ये उभे आहेत। जवळजवळ 72 ठिकाणी मतदार रांगेमध्ये उभे आहेत। त्यांचं मतदान देखील पूर्ण केलं जाईल आणि आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये 52.01% म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 18 लाख मतदार होते, त्यापैकी 9,62,000 एवढ्या मतदारांनी आज मतदान केलेलं आहे। आजच्या या सकाळी 6 वाजता मॉकपोलपासून ते संध्याकाळी 6 आणि पोल समाप्तीपर्यंत जे आपण मतदान यंत्राच्या बद्दलच्या ज्या काही तक्रारी होत्या आणि ते मतदान यंत्र जे आहेत की प्रत्यक्ष 7 वाजता मतदान चालू झाल्यानंतर बॅलेटिंग युनिट जे आहे ते 18 आपल्याला रिप्लेस करावे लागले, कंट्रोल युनिट 15 रिप्लेस करावे लागले, तर व्हीव्हीपॅट 29 एवढे रिप्लेस करावे लागले। प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी जे व्हीव्हीपॅट 155 रिप्लेस करावे लागले, मात्र प्रत्यक्ष मतदान चालू असताना 29च व्हीव्हीपॅट रिप्लेस करावे लागले। यामध्ये काही उमेदवारांच्या काही तक्रारी होत्या की जे बॅलेटिंग युनिटवर बटन दाबल्यानंतर एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर ते मत जातं, मात्र अशी कुठलीही बाब घडून आली नाही आणि त्याकरताचा मी खुलासा दिलेला आहे। त्याच्यामध्ये उमेदवारांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, मात्र कुठल्याही मतदारानं त्याच्यामध्ये कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 मध्ये रूल 49MA मध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की त्याच्यामध्ये जर एखादा मतदार मतदान कक्षामध्ये गेला, त्यानं त्याच्या पसंतीचं बटन दाबलं आणि त्यानं दाबलेल्या पसंतीच्या व्हीव्हीपॅटमध्ये स्लिप आली नाही, तर त्याने प्रिसाइडिंग ऑफिसरकडे तक्रार करायची। अशी कुठलीही तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती आणि मतदान यंत्र अतिशय सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या चालत होती। एका ठिकाणी काही मतदारांनी तशा तक्रारी केलेल्या होत्या, त्याबद्दलचं चाचणी मतदान करून त्यांना प्रूव्ह करून दिलेलं आहे की मतदान यंत्रामध्ये कुठलाही गोंधळ नव्हता आणि मतदान यंत्र सुस्थितीत होतं। मोहोळमध्ये काही तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र ते किरकोळ असं प्रकार होता। त्या ठिकाणी मतदारांना अडवण्याचा प्रकार होता आणि त्या ठिकाणी मोठ्या जमावानं एका पक्षाचे लोक त्या ठिकाणी थांबलेली होती, मात्र साधारणतः 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो जमाव त्या ठिकाणी पांगलेला होता। बोगस मतदानाचे काही तुरळक प्रकार याच्यामध्ये निदर्शनास आले। तक्रारी विशेषतः आज दिवसभर ज्या तक्रारी होत्या की EVM व्हीव्हीपॅटच्या यंत्रामध्ये जो बिघाड होत होता, त्यामुळं मतदारांच्या रांगा ज्या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कायद्यातील आणि निवडणूक कायद्यातील स्पष्ट तरतूद लक्षात घेता जरी त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेलं असेल
तरी 6 वाजता मतदान केंद्रावर जो मतदार उपस्थित असेल त्याचं मतदान करून घेतलं जाईल. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची जी मागणी होती की वेळ वाढवून द्यावी, तर तशी काहीही अवस्था किंवा हे निर्माण झालेली नाही. ते यंत्र बदलल्यामुळं उशीर जर सुरू झाला ना तर मतदान, त्यामुळे किती उशीर सुरू झाला तिथून वाढून पाहिजे असं त्याच्यामध्ये तशी मागणी करता येत नाही. निवडणूक आयोगानं जी वेळ दिलेली आहे सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत, 6 वाजता जे मतदार त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असतील त्या शेवटच्या मतदारापासून स्लिप्स वाटप करायचे असतात. त्याचं मतदान होईपर्यंत ती वेळ जी आहे ती मतदानाची वेळ धरली जाते आणि ती 6 वाजताची वेळ धरली जाते. तर ते अक्कलकोटचे 10 गावांचं बहिष्काराचं जे अक्कलकोटमध्ये ज्या गावांनी बहिष्काराचं हे केलं होतं की पाणी टंचाई आणि या दृष्टिकोनातून, तर त्याच्यामध्ये तो प्रकार प्रत्यक्षात आता मतदान जे यंत्र आल्यानंतर आणि त्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीज आल्यानंतर त्याच्यावरून ते रिपोर्ट्स आम्हाला मिळतील आणि मग त्याच्यावर अधिक खुलासा करता येईल. साहेब, राज्यामध्ये इतर कम्पॅरेटिव्ह आपल्याकडे व्हीव्हीपॅटचे जास्त प्रॉब्लेम आले का? नाही, असं काही नाही. साधारणतः 29 व्हीव्हीपॅट, 15 कंट्रोल युनिट आणि 18 एवढं हे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस बिघडलेले आहे. या गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, त्या गावामध्ये किती टक्के मतदान झाले? त्याची माहिती आता माझ्याकडे नाही सध्या. जे पोलिंग स्टेशन आहे माहिती माझ्याकडे आता नाही. आता मी एंटायर मतदारसंघाची माहिती ती सगळी संकलित करणार. उद्या जनरल ऑब्झर्व्हरच्या समवेत ज्यावेळेस 17A स्क्रुटिनी होईल त्यावेळेस या सर्व बाबी त्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीमध्ये काय मुद्दे नमूद आहेत ते तपासून आपल्याला अधिकची माहिती देता येईल. सर, जो प्रकार घडला तो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालू होता. मी काय नेमकी घटना स्वरूप काय होतं त्या? त्याच्यामध्ये जे आहे की जमावानं त्या ठिकाणी थांबलेले होते, असं मतदाराला वंचित करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रकार नव्हता.